संपूर्ण कुटुंब आम्ही त्या कार्यक्रमात उपस्थित राहत होतो। माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे व्हिडिओ हे काही वर्षापूर्वीचे आहेत। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेकांनी ती पाद्यपूजा केली, तशी मी माझ्या पतीने देखील ती पाद्यपूजा केली। 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचं कृत्य, एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतीही सुत्रम कल्पना नसते। आज आपण ज्यांच्याबरोबर आहोत, जे आपल्याबरोबर आहे, ते उद्या पुढे जाऊन कसं वागणार आहेत ही कल्पना आपल्या कोणाला नसते। त्याच्यामुळं मी ही घटना समजली त्यावेळेस मला तो धक्का बसला। मी लगेच ते ट्विट देखील केले सुरुवातीला की या देवस्थान ट्रस्टशी माझ्या कुटुंबाचा संबंध आहे, पण घरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नव्हतं। यामध्ये पोलिसांनी खोलवर निष्पक्षपणे तपास करावा हे मी परवाच सांगितलेलं आहे। त्याच्यासाठी आज मी पोलीस महासंचालक यांची भेट घेतली, त्यांना देखील या तपासाबाबतचं पत्र दिले, जे मी तुम्हाला माध्यमातून सुद्धा दिले। त्यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली, त्यांनाही ते पत्र दिले, ते मी तुम्हाला माध्यमातून दिलेले। मी आता आदरणीय सुनेत्रा वहिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष, आमच्या नेत्या यांची भेट घेतली आणि एकंदर हा सगळ्या घटनेचा तपास हा पारदर्शकपणे व्हावा, निष्पक्षपणे व्हावा यासाठीची मागणी केली। यामध्ये आपण काही लोकांवर विश्वास ठेवतो, एक आध्यात्मिक श्रद्धा आपली असते, एक आध्यात्मिक भावना असते। माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे, त्याच्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती आणि म्हणून आम्ही कुटुंब ह्या देवस्थानशी जोडलं होतं। पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्या समोर आली नाही, काही माहीत असायचं कारण नाही। वर्षातल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना काही कालावधीसाठी आम्ही तिथं असतो, त्याच्यामुळे जे काही घडले ते अत्यंत चुकीचे, अतिशय घाणेरडं कृत्य आहे। त्याचं कुठेही आम्ही समर्थन करणार नाही। पोलिसांनी त्याचा सखोल तपास करावा, आरोपीवर कठोर कारवाई करावी ही मागणी आम्ही महासंचालक असेल, आदरणीय वहिनी असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्याकडे केलेली आहे। यामध्ये 2 गोष्टी मला प्रकर्षाने सांगायच्या आहेत। काल कोणी एक पत्रकार, खबरदार पुढारी यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात एक बातमी दिली होती 19/3/2025 ला। ही बातमी आमच्या समुपदेशकांकडे आली। समुपदेशक त्या विभागामध्ये काम करतात, विभागीय समुपदेशक असतात, त्यांनी ही बातमी, त्यानंतर समुपदेशकाने त्यांना हे पत्र पाठवलेले 8 तारखेला। आमच्या प्रकल्प अधिकाऱ्याने हे पत्र पाठवून त्या पत्रामध्ये स्पष्ट दिले की आपल्या पेपरमध्ये जी बातमी आली त्याच्यामध्ये बातमीमध्ये काही मोघम स्वरूपात छापलेले आहे, तर या प्रकरणामध्ये आपल्याकडे काही माहिती असेल तर सविस्तर आयोगाला कळवावी। दुसरं पत्र आहे पोलीस अधीक्षकांना की तुम्ही तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती माहिती या अत्याचाराच्या संदर्भात असेल किंवा काही असेल तर आपण पोलीस स्तरावरती कारवाई करावी, भूमिका घ्यावी, जे काही असेल। त्यापूर्वी माझ्या ऑफिसमधून संबंधित पत्रकाराला फोन गेला होता की तुमच्याकडे अशी काही तक्रार असेल, अशी काही माहिती असेल तर तुम्ही पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल करा। यानंतर तिथं स्थानिक पोलिसांनी सांगितलं की कोणतीही माहिती नाही, कोणत्या महिलेची तक्रार नाही। बऱ्याच वेळा चुकीच्या बातम्या ह्या छापल्या जातात आणि म्हणून त्यांनी आयोगाला ते पत्र पाठवले की आमच्याकडे कोणतीही माहिती नाही, जी काही बातमी मी दिली ती मोगम स्वरूपात दिलेली आहे, आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत। 2 दिवसापासून ज्या चुकीच्या बातम्या चाललेत त्याचा मी तीव्र निषेध करते। दुसरी गोष्ट, माझ्याकडे 5 तारखेला एका मुलीचा मेल आला, याच्यावरती नाव दिसेल म्हणून मी फक्त तुम्हाला लांबून हे दाखवते। या मेलमध्ये, या संबंधित मेलमध्ये त्या मुलीने कराडच्या ऑफिसमध्ये पूर्वी काम करणाऱ्या एका माणसाच्या संदर्भात तक्रार होती। कराडचा यामध्ये कुठेही उल्लेख नव्हता। तातडीने त्याच दिवशी आमचं पत्र हे पोलिसांना गेलेलं आहे। मी स्वतः ॲडिशनल डीजी यांना ते पाठवलं
आणि पोलिसांना आम्ही ते पत्र पाठवून जे कोणी असेल त्याच्यावरती तपास करावा असं सांगितलं. त्याची हेअरिंग सुद्धा हे पोलिसांचं पत्र, या तपासाची हेअरिंग 17 तारखेला माझ्या आयोग कार्यालयात लागली. या हेअरिंगमध्ये आम्हाला पोलिसांनी स्वतः पत्र दिलंय की याच्यामध्ये आम्ही कारवाई करतोय. कोणालाही, कुठल्याही व्यक्तीला, संस्थेला, कोणालाही पाठीशी घातलेलं नाही. पण तोपर्यंत खराचं कुठेही नाव नव्हतं, पण त्यांच्याकडे काम करणाऱ्या माणसाचं नाव याच्यामध्ये होतं, तरी आम्ही कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आम्हाला तेजस्वी सातपुते त्यांचं पत्र आहे की आम्ही याच्यामध्ये कारवाई करतोय. हे पत्र आहे आम्हाला 17 तारखेला. 17 तारखेला यामध्ये जी तक्रार होती ती एका महिलेची कार्यालयामध्ये पूर्वी काम करणाऱ्या एका मुलाच्या संदर्भात होते. त्याच्यामुळे मला आवर्जून सांगायचं आहे की अशा पद्धतीने जे काही गोष्टी 2 दिवस चालू आहेत, चुकीच्या बातम्या चालू आहेत, एखादी व्यक्ती पुढे जाऊन कशी वागती, त्याचं कृत्य, वैयक्तिक आयुष्य आपल्याला कोणाला माहीत नसतं. आम्ही जोडलो होतो तर मी पहिल्याच दिवशी ट्विट करून सांगितलं हो, आम्ही संस्थानाशी जोडलेलो होतो, देवस्थान ट्रस्टमध्ये होतो. ते फोटो माझ्या आहेत. अनेक वर्षापूर्वीच्या आमच्या कुटुंबाबरोबरचे फोटो तिथं होते. आणि एखाद्या गुरुची, पती पत्नीची पाद्यपूजा करत असताना गुरुपौर्णिमेच्या दिवशीचे फोटो आहेत. विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो याच्यामध्ये आहेत. पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे. काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला. कुणीतरी त्यांच्या आजच्या बातमीत दाखवलं 2 सप्टेंबरचा फोटो आहे. कारण हा फोटो आहे 12 सप्टेंबरचा. ह्याच्यावरची 1 तारीख पुढची खोडली आणि 2 सप्टेंबर दाखवलं. काहीतरी त्या दिवशी अमावस्या पौर्णिमा काहीतरी आहे असं चुकीचं दाखवलं. माझ्या आजही अकाउंटवर गेला तर हे फोटो आहे असे आहेत. ते 2 सप्टेंबरचे नाहीत, ते 12 सप्टेंबरचे. दुसरी गोष्ट, 2 सप्टेंबरला आदरणीय अजितदादांच्या दौऱ्यात आम्ही होतो. हा माझा 2 सप्टेंबरचा फोटो आहे. 2 सप्टेंबरला हा फोटो झाल्यानंतर कुठेही माझ्या हाताला जखम नाही. हा 3 सप्टेंबर 4 सप्टेंबरचा फोटो आहे. माझ्या या भागामध्ये अधिकाऱ्यांच्या समवेत रस्त्याची पाहणी आहे, कुठेही हाताला जखम नाही. हा 4 सप्टेंबरचा आहे. आणि हा 5 सप्टेंबरचा फोटो आहे. कुठेही हाताला जखम नाही. कुठला दिवस होता, काय होता विधी तो माहीत नाही. आणि हा 6 सप्टेंबरचा आहे. कोणतीही हाताला जखम नाही. कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच. चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल. मी परत सांगते, यामध्ये जी व्यक्ती होती ती दोषी आहेच, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. आपल्याला कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नाही. आणि आज आपण ज्यांच्याबरोबर आहेत ते पुढे जाऊन 4 वर्षांनी 5 वर्षांनी काय करणार आहेत हे याची कल्पना आपल्याला नसते. त्याच्यामुळे या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावीच ही मागणी मी आज केलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा निष्पक्षपणे तपास व्हावा. त्याच्यामुळे मी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माझ्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मी सुपूर्द केलेला आहे. याबाबतचा जो काही निर्णय असेल तो आदरणीय वहिनी घेतील. आपल्याशी बोलण्यासाठी मी सविस्तर पुराव्यासहित पत्रकार परिषद घेतो.